शेतकरी मित्रांनो, आज आपण या डॉलर हार्बरच्या प्लॉटवरती आलो होतो. इथे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण जर कधी बघितलं तर अत्यंत सुंदररित्या जर्मिनेशन झालेलं आहे. मागच्या वर्षी आपण सांगितलं होतं की एकरी 40 किलो पेरल्यानंतर तुम्हाला 10-12 क्विंटलचा उतारा सहज शक्य आहे. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपण जर कधी बघितलं आता आपण या हरभऱ्यासाठी जे ती फवारणी दिली होती फॉसमॅजिकची, आपण त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवला होता. फॉसमॅजिक, चार्जेक्स आणि रोको दिलं होतं. तर आपण हे तिन्ही कॉम्बिनेशन कशासाठी दिलं होतं? फॉसमॅजिक म्हणजे हे खत आहे, त्याच्यामध्ये फॉस्फरस येतं आणि इतर मॅक्रोन्यूट्रन येतात, जे की झाड जे डेरिबाज बनतं. आणि चार्जेस ते बायोस्टिम्युलंट येतं, जेणेकरून झाडाची ग्रोथ सारखी राहते. आपण जर कधी बघितलं भरपूर शेतकऱ्यांना आता शेंडा कातरायचा होता, पण इथून जर कधी फुटा पाहिला तुम्ही 1 2 3 4 आणि एक ब्रँचेस आता इथं निघताय. जास्त जर कधी ब्रँचेस निघला तुमच्या डॉलर हार्बराच्या, म्हणजे जास्त डेरा केला आणि वाढ कधी अनावश्यक थांबली, तर तुमची घाट्याची संख्या जास्त वाढते आणि उत्पन्नही जास्त प्रमाणात वाढतं. भरपूरशा ठिकाणी मररोग इथून पुढे चालू होतात. तर मररोगीसाठी आपण काय दिलं पाहिजे, तर मागच्या वर्षी आपण सांगितलं होतं की थायपोनेट मिथाइल रोको जे आहे, त्याची पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची. त्यानंतर दुसरी फवारणी त्याचे झेडा घ्यायचं आणि फवारणी करतात सोबतच वॉटर सोल्युबल जे खतं असतात ते न घेता फक्त फॉलिअर स्प्रेचे ग्रेड घ्यायचे. भरपूर शेतकऱ्यांना सांगितलं आपण की फॉस्फरसयुक्त खतं घ्या, ते 12-61 घेऊन स्प्रे करतात, मग त्याचे म्हणावं तशी रिझल्ट येत नाही. तर त्याच्यासाठी स्पेशल ग्रेड असतात, फवारणीचे जे ग्रेड असतात. भरपूरशा कंपन्या ICL असेल, यारामिला असेल, महाफीड असेल, ॲग्रिसर्च असेल, अशा भरपूरशा कंपनीचे फवारणीचे स्पेशल ग्रेड तुम्हाला जे भेटन ते. या स्टेजला आपल्याला फॉस्फरसयुक्त खतं द्यायचे. त्यानंतर बायोस्टिम्युलंट चांगल्या कंपनीचं घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे रिझल्ट बघितले असेल. आपण यांना स्वरूप ॲग्रोकेमिकलचं चार्जेस दिले होते, मागच्या वर्षी यांना दिलं होतं. आपण जर कधी बघितलं तर पाठीमागेही बघितलं तर 8 एकर यांचं इथं डॉलर आहे. आणि इकडेही बघितलं तर भरपूरशा ठिकाणी आता आमचा पट्टा असेल, संभाजीनगर बेल्ट असेल, या बेल्टमध्ये डॉलरची लागवड जास्त प्रमाणात वाढलेली आहे. पण उत्पन्न त्या शेतकऱ्यांना होतं ज्यांचं लक्ष चांगलं आहे. भरपूर शेतकरी टोकन पद्धतीनं कमी बी टाकतात. आपण वारंवार सांगतो की तुम्ही 40 किलो कधी टाकलं तर नक्कीच तुम्हाला 10 ते 12 क्विंटलचा उतारा येईल. आणि तुम्हाला जर कधी डॉलर विषयी काही मर रोगाची वगैरे समस्या असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण याच्यावरती एक डिटेल व्हिडिओही बनवणार आहोत, जे आपण लवकर आपल्या चॅनलला पोस्ट करणार आहोत. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.